माननीय अशोकजी, सुभाष आप्पा, पूर्णिमाताई, वनिताताई, संदीप भाऊ, राजेंद्र बापू, सत्यवत, प्रशांत, आरती, प्रियांका खारतोडे, सूरज भाऊ, गणपत आबा, पैंगवर शेख, तुकाराम चौधर, गौरव जाधव, व्यासपीठावरील सर्वच मान्यवर उपस्थित बंधू आणि भगिनींनो, मी आत्ताच युगेंद्रचं भाषण ऐकत होते आणि त्यांनी या राज्यातली आत्ता भाषण करत असताना महिलांबद्दल आवर्जून उल्लेख केला आणि त्यातून लाडकी बहीण योजनेचा उल्लेख केला। खरं तर लाडकी बहीण योजना हे जे 1500 रुपये आज मिळतात ना या राज्यातल्या महिलांना, त्याचं क्रेडिट फक्त आणि फक्त बारामती लोकसभा मतदारसंघाला जातं। त्याचं कारण असं की लोकसभेला बहिणी लाडक्या नव्हत्या, लोकसभेनंतर महाराष्ट्राच्या जनतेने असा दणका दिला ना, महाराष्ट्राला महिला आणि बहिणी आठवल्या। तुम्ही विचार करून बघा, 2 वर्ष त्यांची सत्ता आहे, का नाही बहिणी लाडक्या होत्या? बरोबर आहे की नाही? एक तर लोकसभा झाल्यावर असं का या राज्यात झालं की त्यांनी योजना आणली, बरोबर रिझल्ट आला, रिझल्ट नंतर 31 खासदार या राज्याने निवडून दिले आणि निवडून दिल्यानंतर सगळ्यांच्या ध्यानात आलं, अरे बापरे, आता बहिणींची फार पंगा गेला तर फार मोठी अडचण होईल, त्याच्यामुळे आपलं बहिणींना 1500 रुपये द्या आणि ह्या नात्यातून मार्ग काढा। पण हे दुर्दैव आहे या राज्यात की सत्तेमधल्या लोकांना बहिणीचं प्रेमच कळलं नाही, कारण का बहिणीचं प्रेम हे 1500 रुपयांनी नाही विकत घेता येतो। बहिणीचं प्रेमाला किंमत तिचीच अनमोल, बहिणीचं भावा बहिणीचं नातं ह्याच्यापेक्षा एक पवित्र नातं नाही या जगात। आणि त्याच्यामुळे कुठली बहीण मला सांगा भावाकडे अपेक्षेने बघते? काय बघते ती? बहिणीची एवढीच अपेक्षा असते की माहेरी आलो, 4 दिवस प्रेमाने वाढ, तुझी पोरं मोठी झाली, आपली पोटी मुलं एकत्र होऊ दे, आपल्या खानदानाचे घरातले संस्कार पुढे जायची नैतिक जबाबदारी आपली आहे, जे काही संस्कार आपल्या आईवडिलांनी आपण केले ते पुढे आपण पूर्ण ताकदीने चालावे, ह्याच्यापेक्षा एखाद्या महिलेला काय हवं असतं आयुष्यात? पण शेवटी ह्यांना कळतच नाही की पैसे आणि नातं, व्यवहार आणि नात्यातलं अंतरच या सरकारला कळत नाही। काल योगायोगाने घटना बघा कशी झाली, ती बारामती लोकसभा मतदारसंघातच झाली, बाहेर झाली असती तर कदाचित पकडले गेले नसते। काल अनेक खोके पकडले गेले की नाही, कारण का तो बारामती लोकसभा मतदारसंघ होता, इधर खोका नहीं चलेगा, इथले लोक बिकाव नाही आहेत, पैशानी विकत घेऊ शकत असतं तर काय काय क्रांती झाली असती। अहो आम्ही बिकाव नाही, आम्ही स्वाभिमानी माणसं आहोत, अर्धी भाकरी खाऊ पण स्वाभिमानाने राहू, अशी बारामतीची मायबाप जनता आहे आणि महाराष्ट्राची मायबाप जनता आहे। तुम्ही मला विचार करून सांगा, आपलंच खेड शिवापूर म्हणजे, आणि योगायोग बघा, मी काल सगळ्या पक्षाच्या चर्चा चालल्या होत्या, आम्ही असेच चर्चा, सीट, संजय राऊत साहेब वगैरे, आम्ही असेच गप्पा टप्पा, रे ह्याला सीट त्याला सीट असं चाललं होतं सगळ्यांच्या गप्पा टप्पा। तेवढ्यात मला अर्जंट फोन आला, भोरवरनं 5 मिस्ड कॉल काय? म्हटलं अरे बाबा आता नाही मी बोलू शकत, मी तुला करते। ते म्हणले नाही, फोन घ्या फोन घ्या फोन घ्या। मग माझा एक मुंबईचा पीए सुरेश पाटील, सुरेश आला, सागर म्हणतोय बोलावंच लागेल आता, सारंग आपला तिथला एक पत्रकार आहे, म्हणजे सारंगला सांग ना बाबा, राऊत साहेब आहेत सगळे, जयंत पाटील सगळे कामात बसले, एवढं काय अर्जंट आहे का? मेडिकल इमर्जन्सी? म्हणले नाही, त्याच्याहून मोठी इमर्जन्सी। आयुषी काय इमर्जन्सी असू शकेल? मग मी मीटिंग मधून बाहेर पडले आणि म्हटलं सारंग व्हॉट इज द प्रॉब्लेम यार, मैं काम कर रही हूँ, क्यों तुम पैसा 5-5 बार फोन करे? ते म्हणले ओ 50 खोके सापडले। म्हटलं 50 खोके सापडले? काय बोलतोय बाबा तू? म्हणलं अरे चेष्टा नको करू बाबा, मी आता कामात आहे। तो म्हणला 1 मिनिट घ्या माझा, ऐका। म्हणलं काय झालं? ते म्हणले खूप खोके एका इनोवा गाडीत सापडलेत,
पोलीस 5ची कबुली देत आहेत. ताई खूप जास्त खोके सापडलेत. महिलांनो, तुमच्या माहितीसाठी सांगते, मलाही माहिती नव्हतं हे. खोका म्हणजे 1 कोटी. हा, महिलांना कसं कळणार? मलाही माहिती नव्हतं खोक्याचा अर्थ. आता जरा हुशार झाले असल्या बाबतीत. आता आपलं काय घेणं देणं. हे 50 खोके एकदम ओके झालं ना, तेव्हापासून कळलं खोक्याचा अर्थ. नाही तर आपल्याला बस्ता बांधतो ना, तो खोका आपल्याला माहिती आहे. लग्नाचा बस्ता बांधायचा, खोक्यात टाकायचा, आपलं गाडी एसटी ट्रेन मध्ये जायचं आणि घरी जायचं. आणि मग दिवाळीच्या सफाईला वरून खोका काढायचा, जुन्या गोष्टी साफ करायचा, खोका परत वरती ठेवायचा. आपल्याला काय माहिती खोक्याचा अर्थ म्हणजे 1 कोटी रुपये. तुम्हाला माहिती होता का कोणाला? आपला संबंध नाही असल्या भानगडींमध्ये. झालं, मग मला फोन आला. म्हटलं किती आहे रे, किती पैसे सापडले? तो म्हणला ताई पोलीस म्हणतायत 5. त्यांना अजून कोणाचा तरी फोन आला, पोलिसांवर प्रचंड दबाव आहे म्हणून ते खरं सांगत नाहीत, पण आम्हाला दिसतायत पैसे गाडीमध्ये. तुम्हाला आठवत असेल लोकसभेला पण भोरमध्ये गाडी पकडली होती, त्याच्यात 500 रुपयाच्या नोटा सापडल्या होत्या. आठवतं? बँक तर उघडी ठेवली होती, ते वेगळंच. ते वेल्ल्यामध्ये 24 तास उघडणारी बँक. किसी को भी अकाउंट है वेल्ला जाओ, 24 घंटा बँक खुला रहता है. खरंच आहे, 24 तास बँक उघडी होती वेल्ल्यामध्ये. त्याच्यानंतर ती गाडी पकडली होती, ती पण भोरवाल्यांनीच पकडली होती. 500 रुपयाच्या नोटा सापडल्या होत्या बघा, सगळ्या पसरलेल्या त्या बॅगेत बिगेत. पुढे काय काय झालं तिथे. तसेच काल हे पोलीस म्हणतात 5 खोके बिचाऱ्यांना घाबरून ठेवले यांनी. बलात्कार झाला तर यांना नाही सापडत. बापदेव घाटात सामूहिक बलात्कार झाला, तिथे नाही यांना पोचायची वेळ झाली. पण इथे 5 कोटीचे 50चे 5 दाबायला यांना बरोबर फोन आला बघा. आता नक्की किती कोटी मला माहिती नाही, पण पत्रकार म्हणतात ताई 5, 15, 20 काय जे असतील ते आता देवालाच ठाऊक किती होते, पण खूप खोके काल सापडले. पत्रकारांनी मला विचारलं, म्हटलं सापडले तर आहेत. मला प्रश्न असा पडतो की नोटबंदी झाली, नोटबंदीमध्ये तुम्हाला सगळ्यांना लाईनीत उभं राहिलं, तुम्ही सार्थ अभिमानाने गेला, या राज्यातला काळा पैसा जाणार, चला नोटबंदी करून टाकूया. मान्य? जर नोटबंदी एवढी झाली तर मी एवढे खोके येतात कुठून हो? मग हा पैसा आला कुठून? जर तुम्ही छापतच नाही पैसे, सगळं इलेक्ट्रॉनिक आहे, मग एवढे करोडो रुपये सापडतात कसे आणि कुणाचे? आमचे तर नाही आहेत, कारण का आम्ही तर आता सगळं ऑनलाईन करतो. आता किसके पैसे आहे पता नाही आहे. पण आता तुम्ही म्हणता तसं, काल राऊत साहेबांचं ट्विट बघितलं, काहीतरी डोंगर बिंगर. आपल्याकडे नाही बाबा बारामतीत एवढे मोठे मोठे डोंगर, पण काय डोंगर काय झाडी बिडी असं म्हणतात. म्हणजे असं राऊत साहेबांनी काल सांगितलं ह्यांचे पैसे होते असं कळतंय. मी काय आरोप करत नाही कोणावर, मी कधीच करत नाही आरोप कोणावर, पण असं कळलं. आता हे बघा, मी का तुम्हाला ही गोष्ट सांगितली कनेक्टिंग, तुम्ही विचार करून सांगा. युगेंद्र त्याच्या भाषणात म्हणत होता की महिलांना 1500 रुपये दिले आणि योजना केली. तर व्यवहार आणि नातं, आता भाऊ बहिणीच्या नात्याला यांनी 1500 रुपयाची किंमत लावली. नात्यामध्ये व्यवहार करू नये आणि व्यवहारात नातं जोडू नये, कारण का नात्यात व्यवहाराला ही प्रॉब्लेम आणि व्यवहारात नातं आलं की लॉस. त्याच्यामुळे गल्लत करायची नाही. अरे बहिणींना द्यायचं होतं, दिलदार. रोज सांगू नका आम्हाला की दिलं दिलं दिलं. किती काहीतरी 7,000 रुपये दिले ना टोटल. 7. आणि आता स्कीम बंद केलेली आहे. हा, आता बंद झाली. हरकत नाही, आपलं सरकार आल्यावर आपण चालू करू, काय प्रॉब्लेम नाही. पण मी तुम्हाला एक सांगते की मी नुसता तुम्हाला पैसे, आपलं सरकार तुम्हाला नुसते पैसे देणार नाही, नुसते पैसे देणार नाही. कारण माझं मत मी तर सांगते, आपल्याला हात पसरून नको कुणाकडून काही. आम्हाला असं चांगलं ट्रेनिंग द्या, चांगले आरोग्य सेवा द्या, आम्ही 24 तास काम करू, आम्ही सरकारला पैसे देऊ आणि या राज्याची उभारणी करू. तुम्ही विचार करा. त्यातून आपल्या ज्या कष्ट करणाऱ्या महिला आहेत, अर्थातच त्यांना ते पैसे मिळाले पाहिजेत. संजय गांधी निराधार योजना केली की नाही काँग्रेसच्या सरकारने? तेव्हा रोज आम्ही जाऊन डंका पटवत होतो का? आम्ही पैसे दिले. संजय गांधी निराधारचे पैसे दिले. अरे जर आपली भगिनी ती एकटी असेल, एकल महिला असेल, तिला जर फुल न फुलाची पाकळी तिच्या संसाराला योजनेतून पैसे दिले असतील तर त्याचं काय कौतुक. कधीतरी तिच्या दुःखावर फुंकर मारा कार्यक्रम घ्यायच्या ऐवजी. त्यामुळे संजय गांधी निराधार, अन्नदान, किती कार्यक्रम काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सरकारने गेले. तेव्हा सगळे एकच होते ना.
आता म्हणतात तेव्हा करचा कारभार वाईट होता, पण ते भाषण करताना कधी कधी विसरतात की ते त्याच या सरकारमध्ये होते, मी नव्हते त्या सरकारमध्ये. त्यामुळे कधी कधी काय काय ऐकायला मिळते आणि काय काय बघायला लागणार आहे पुढच्या 28 दिवस देवालाच ठाऊक. मी आपलं कोणी काय बोलले की म्हणते रामकृष्ण हरी बाबा, आपला आपण आणि आपला पांडुरंग भले. पण मला एक सांगा, 1500 रुपये दिले, काय उपकार केले नाही. युगेन म्हणला एक गोष्ट आहे, जीएसटी भरताना मी पण जीएसटी भरते, मी टॅक्स पण भरते आणि अभिमानाने भरते. या देशामध्ये नियम कायदे पाळण्यासाठी असतात, मोडण्यासाठी नसतात. टॅक्स भरणं ही माझी नैतिक जबाबदारी. सगळ्यावर टॅक्स भरतात. शेतीवरही टॅक्स लावणारं पहिलं पाप या सरकारने केलंय. मी शब्द देते, जेव्हा केंद्र सरकारमध्ये आपलं राज्य येईल, शेतीच्या प्रत्येक गोष्टीवर 0 जीएसटी करू, 0. हा शब्द देते मी तुम्हाला. अरे जीएसटी काउन्सिलमध्ये, राज्यामधला जीएसटी काउन्सिलमध्ये कोण जातं माहिती आहे? प्रत्येक राज्यातला फक्त अर्थमंत्री. बाबू तुम्हाला सांगते, आम्हाला कुणाला जायला परवानगी नाही. या राज्यामधला सगळ्या मंत्र्यांनाही परवानगी नाही. या राज्यातला फक्त अर्थमंत्री, सगळ्या राज्यातले, आपलेच नाही. ही कसं असतं, जीएसटीचे निर्णय आम्ही पार्लमेंटमध्ये घेत नाही, ते सगळे अधिकार जीएसटी काउन्सिलला दिलेत. जीएसटी काउन्सिल म्हणजे कशी आपली म्युनिसिपल काउन्सिल असते, तशी जीएसटी काउन्सिल. त्याच्यात संपूर्ण देशातले सगळे अर्थमंत्री, ह्या राज्यात प्रत्येक राज्यातला अर्थमंत्रीच जाऊ शकतो आणि तिथे बोलायचा अधिकार फक्त अर्थमंत्र्याला असतो. समजा अर्थमंत्री म्हणला की चला पौर्णिमाताई माझ्या वतीने तुम्ही जा, पौर्णिमाताई पत्र देऊ शकतात, पण पौर्णिमाताईंना बोलायचा अधिकार नाही. फक्त या राज्यात, सगळ्या राज्यातले फक्त अर्थमंत्री त्या जीएसटी काउन्सिलमध्ये जातात. आता मग आपली काय अपेक्षा आहे की जीएसटी काउन्सिलमध्ये जा आणि महाराष्ट्राचे प्रश्न मांडा. तुम्हाला आश्चर्य वाटेल, ह्या महाराष्ट्रातले गेल्या 5 वर्षात जे जे अर्थमंत्री होऊन गेले, त्यातला एकही जीएसटी काउन्सिलला गेलेला नाही. असं नाही मी बोललेले, मी म्हटलं या राज्यातले जे जे अर्थमंत्री होऊन गेले, कधीही जीएसटी काउन्सिलच्या मीटिंगला गेलेले नाही. मग जर जीएसटी काउन्सिलला महाराष्ट्राच्या वतीने माणूसच गेला नाही, आपल्याला न्याय कसा मिळणार? अरे तुम्ही म्हणता ही गोष्ट खरी आहे. माझं खरंच म्हणणं होतं, मी कुणावर टीका करत नाहीये, पण तुम्ही निवडून दिला की नाही? मी जर आता तुम्ही म्हणले की पार्लमेंटमध्ये मी दिसले नाही, तुम्ही म्हणाल ओ सुप्रिया सुळे तुम्हाला पार्लमेंटमध्ये भाषण करायला पाठवले, तिथे बसायचं मुकाट्याने, दिवसभर तिथेच बसायचं. सकाळी क्या बात है, क्या बात है, व्हेरी गुड. सरसकट सगळ्यात मोठी या देशातली सरसकट कर्जमाफी काँग्रेस राष्ट्रवादीने केली होती की नाही? सरसकट कर्जमाफी केलेली आहे. मी तर म्हणीन आपण कर्जमाफी पण करू, पण त्याच्यापेक्षा जास्त हमी भाव मागा. जे सरकार येईल त्याला हमी भाव पाहिजे आम्हाला. आम्ही कष्ट करू, आम्ही स्वाभिमानी लोक आहोत, आम्हाला नको काय उधारचं. आम्ही कष्ट करतो, राबू, 24 तास काम करू. या राज्याच्या आणि देशाच्या उभारणीत आम्ही सहभागी होऊ. किती आनंद होतो. मगाशी ती मुलगी आली होती मला, तिचे वडील शेतकरी आहेत, तिला इंजिनिअरिंगला ऍडमिशन हवी होती. विचार करा, आज महाराष्ट्रामध्ये आणि बारामतीमध्ये असं एक घर नाही ज्याच्यातली मुलगी डॉक्टर किंवा इंजिनियर नाही. केवढी इंजिनिअरिंग कॉलेजेस या बारामतीमध्ये आहेत. अभिमान वाला वाटतो. प्रत्येक घरात गेलं की मुलगी येते, सगळ्यात स्मार्ट ती मुलगी माझ्याशी बोलते. आई मागे असते, आई कौतुकाने मुलीकडे बघत असते की माझी मुलगी काय बोलते. ताईच्या बरोबरीने माझी मुलगी बोलते. हे इथे आहेत का नाही मला माहिती नाही. हा ते बघा तिथे बसलेत, ते स्वतः पत्रकार आहेत. त्यांची मुलगी MBA झाली आहे, इथे नाही नोकरी करत, बँगलोरला नोकरी करते. बँगलोरवाला आता तिला बँगलोर कमी पडायला लागलंय. ती आता म्हणते की मला जायचंय अमेरिकेला शिकायला. आता मला सांगा कसं जायचं. मला इतका अभिमान वाटला तिचा. हा राजकीय विषय नाही, हा सामाजिक परिवर्तन आहे की बारामतीमध्ये एक शिकलेली मुलगी बारामतीतून बँगलोरला मेरिटवर जाते. तिचा बाप शरद पवार नाही, ती वशिल्यानी कशानी कुठे जात नाही. आणि मला अभिमान आहे त्या गोष्टीचा. जरा उभं राहा, सांगा कुणाची लेक आहे, टाळ्या वाजवा जोऱ्यात त्यांच्यासाठी. काय त्यांच्या लेकीचं कौतुक मला वाटलं. हीच आहे, शून्यातून उभं केलेलं आहे विश्व.
तुम्ही विचार करा, त्यांची लेक बँगलोरला शिकते आणि आता अमेरिकेला जाणारे शिकायला. अशा किती मुली मला भेटतात परदेशी गेलेल्या. आपल्या कृषी विज्ञान केंद्रातून, आपल्या विद्या प्रतिष्ठानमधून सगळ्या मुली किती मोठ्या कंपनीजमध्ये नोकरी करतात, सूट घालतात. आणि मला भेटल्यावर कधी फलटणला गेले, कुठल्याही फॅक्टरीमध्ये गेले की त्या मला म्हणतात आम्ही विद्या प्रतिष्ठानमध्ये शिकलो, आम्ही माळेगावला शिकलो. एकदम फाड इंग्लिश बोलतात. आपली एक मुलगी जर्मनीला पण आहे, बारामतीतली. कुणाची मुलगी आहे? हा, हिंगणे. ती पण नाही. आणखीन एक आहे. नाही, कसब्यातली नाही, ग्रामीण भागातली एक मुलगी मला आता लाटे, ती आहे ना, ती आम्ही जर्मनीला राहते ना. तिने लग्न पण कुठल्या तरी त्याच्याच मुलाशी एकाने केलंय. तिने कुणाशी लग्न केलं? नाही, नासावाली ती आणखीन एक आहे. नितीन, आठवतं ती मुलगी होती? तेच मला आठवत नाही, मला आता आठवत नाही. एक तर मुलगा आपला चार्टर्ड अकाउंटंट आहे, तो पहिल्या अटेम्प्टला चार्टर्ड अकाउंटंट झाला होता. चौधरची मुलगी नाही ती, मला येईल, मला आठवेल भाषण करता करता. तू हा, प्रियांका बुरगुले, करेक्ट. हा, बुरुंगले ना. प्रियांका काय झाली? PSI झाली. ती प्रियांका बुरुंगले PSI झाली. एक मुलगी जर्मनीला पण गेली शिकायला, मला मला येईल, ती जर्मन पण बोलते स्वतः. हा, खामगळ ना, करेक्ट. रेश्मा खामगळ, करेक्ट. रेश्मा खामगळ ती जर्मनीला गेली, नोकरी करते ती आणि जर्मन पण बोलते. विचार करा, ग्रामीण भागातली जिल्हा परिषद टू विद्या प्रतिष्ठान किंवा माळेगाव स्ट्रेट टू जर्मनी, इंग्लिश पण बोलते आणि जर्मन पण बोलते. बारामती मधली मुलगी आहे ती. काय सार्थ अभिमान आम्हाला वाटतो जेव्हा आपल्या भागातली. यालाच इकॉनॉमिकल चेंज म्हणतात. याला मोठं परिवर्तन काय असतं? हे परिवर्तन शिक्षणातून आणि कामातून होतं. हे परिवर्तन आदरणीय पवार साहेबांनी घेतलं. सोशल इम्पॅक्ट ऑन पीपल्स लाईफ. मी आजच नाही येताना विचार करत होते, काहीतरी पिंपरी चिंचवडची चर्चा चालली होती. तिथला कोणतरी एका भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत आणि तुम्ही रील बघता का सगळे? मी पण रील बघते, पण माझ्या रीलवर टायमर आहे. मी 5 मिनिटापेक्षा जास्त रील बघत नाही, नाही तर वेळेचा पत्ताच नसतो. चाललंय रील आपलं, तिथे दूध ओतू चाललंय, भाग चाललंय आपलं, रील में चल रहा है अपना सबका. मी माझ्या टायमर लावलाय माझ्या रीलला. मी रील बघत होते आणि रील बघता बघता मी बघितलं, हा बाबा त्याची बायको जावयाचे पाय धुवत होती. हे काय पाय धुत आहेत? म्हणलं लग्नाला तर मी गेले होते, तेव्हा ते राष्ट्रवादीत होते, आता भारतीय जनता पक्षात गेले. म्हणलं मी तर लग्नाला गेले होते तेव्हा तर बघितलंय, हे काय नवीन पाय धुण्याचा कार्यक्रम चाललाय. आणि एकदम असा डेकोरेशन, झेंडू बेंडूची फुलं, पाय धुते, सासू पाय धुते, ओवाळते जावयाला. मी पुण्याला पोत घेतल्या, विचारलं, म्हटलं अरे ह्या लग्नाला तर आपण गेलो होतो, त्याला 3-4 वर्ष झाली, हे परत का जावयाचे पाय धुत आहेत? अरे ते म्हणले ताई हे तर धोंड्याचं जेवण आहे. म्हटलं म्हणजे काय? हे बघा ना, शिंदेंनी शरद पवारांना बोललेलं धोंड्याच्या जेवणाला, ना पवारांनी सदानंद सुळेंना बोललेलं. त्यामुळे धोंड्याचं जेवण काय मला माहितीच नव्हतं. ऍक्च्युली मला माहिती नव्हतं. मला कसं माहिती असेल ना, सदानंद माझे वडील कुणालाच धोंड्याच्या जेवणाला बोललेलं ना, किंवा माझे भाऊ कधी धोंड्याच्या जेवणाला गेलेलं मी ऐकलेलं नाही. त्यामुळे मी आपलं धोंड्याचं जेवण काय असतं, मग कोणीतरी म्हणलं अरे तुम्हाला माहिती नाही? म्हणलं ना, आमच्याकडे नाही करत. ते म्हणजे दर 4 महिन्यांनी अधिक महिना आहे, 3 वर्षानंतर अधिक महिना आहे, तो अधिक महिन्यामध्ये जावयाला बोलवतात, त्याचे पाय धुतात, त्याला गिफ्ट देतात आणि त्याची आरती बिरती करतात. व्हॉट नॉनसेन्स, ये क्या हो रहा है? कोणता पुराने जमाने का बात कर रहे? ते म्हणले हो ताई असंच करतात. म्हटलं आता झालं धोंड्याचं जेवण. मी म्हणलं की बारामती लोकसभा मतदारसंघात क्रांती होणार. आज नंतर धोंड्याचं जेवण बदलायचं. तुम्ही काय तुमचे रीतपात तुम्हाला लग्नात करायची करी, आय हॅव नो प्रॉब्लेम, तुम्ही करा काय करायचं. पण त्यानंतर 4थ्या-3ऱ्या वर्षी जेव्हा धोंड्याचं जेवण येईल, तेव्हा तुमची जावई आणि तुमच्या लेकीनी तुम्हाला सगळ्यांना बोलवायचं त्यांच्या घरी. तुमचे आई वडील सासू सासऱ्यांचे पाय धुवायचे, त्यांना गिफ्ट द्यायचं, नमस्कार करायचा, आशीर्वाद द्यायचा. या मतदारसंघातली कुठलीही माई आज नंतर जावयाचे पाय धुत बसणार नाही. आता माझा मी शोधते, अजून मिळाला नाही जावई.
नाहीतर माझा जेव्हा येईल ना 4थ्या वर्षी मी आणि सदानंद सोफ्यावर बस, बेटा करो अभी सासू को गिफ्ट दो. का नाही, आपली पोरगी कमवतेय, आपला जावई कमवतो, तो आपला पण मुलगा आहे ना. जावई काय बाहेरचा नाही, तो आपलाच मुलगा आहे. सून प्रेमाची सगळे वन फॅमिली यार. कशासाठी कोणी पाय धुवायचे? हे सामाजिक परिवर्तन फक्त कपड्यातून येत नाही, ते सामाजिक परिवर्तन आपल्या आयुष्यात आणि निर्णय प्रक्रियेत झालं पाहिजे. त्याला क्रांती म्हणतात. हा बदल आपल्याला महाराष्ट्रात घडवायचा. का मला अभिमान वाटतो मुली जेव्हा उभ्या राहतात? का नाही उभं राहायचं? लोक माझ्याकडे बघतात आणि म्हणतात अरे वा तुम्ही उभं राहिला. उभं राहिल्याचा विषयच नव्हता. तुम्ही माझ्या जागेवर, एक तर मला माहितीये मला भांडायलाच यायचं नाही. आता भांडल्याशिवाय दिवसच संपत नाही. खरंच मला भांडायला कधी वेळच आली नाही आयुष्यात. अमराईच्या घरात सगळी जॉईंट फॅमिली होती, सगळ्यात चुन्नुमी होते. एक वर्ष माझा जन्म इथे पुण्याला झाला. माझी आयुष्याची पहिली 2 वर्ष अमराईच्या घरात आम्ही जॉईंट फॅमिली राहायचो. म्हणजे विजयक्का, अजित पवार, नीताताई, श्रीनिवास दादा ही चार. रजक्का आमची सगळ्यात मोठी बहीण, त्यांची आई, माझे आई वडील, बाई, आबा आणि आम्ही हे सगळे जण एक फॅमिली म्हणून राहायचो. आणि असे कनेक्टेड रूम, तुम्ही कोणी बारामतीचं घर बघितलं असेल, ते सगळ्यांच्या खोलीत फिरायचे. काय त्याच्यात प्रायव्हसी, पडदा, दरवाजा, काय कॉन्सेप्टच नव्हता आमच्या घरात. सब तुम्हाला आठवत असेल की घर आमचं. त्या घरात सगळे जॉईंट फॅमिली, गुणागोविंद, आणि मी सगळ्यात चुन्नू होते. तेव्हा ही सगळी माझ्यापेक्षा मोठी होती, त्यामुळे लाडच लाड. त्याच्यानंतर माझ्यानंतर 5 वर्षांनी अभिजित आणि अश्विनीचा जन्म झाला, ते आणि चुन्नू मुन्नू. पण ते माझ्यापेक्षा बारामतीला कमी यायचे, त्याच्यामुळे सगळ्यात लहान मीच. आयुष्यभर सगळ्यात लहान मीच राहिले. 50शी झाली तरी लहानच. पण ते कुटुंबाचं प्रेम असतं, आणि हे माझं भाग्य की किती वर्ष मला कुटुंबाचं प्रेम मिळालं. खरंच भाग्य लागतं की एवढ्या मोठ्या जॉईंट फॅमिलीमध्ये आपल्याबरोबर. त्यामुळे भांडायचा कधी काय विषय नाही, आणि आपल्याला काय फार लागत पण नाही. आपल्याला ना मोठं घर पाहिजे ना गाडी पाहिजे, उससे काय, सगळे प्रेमाचे जवळ असले हीच माझी ताकद आहे. मला काय फारसं काय दुसरं काय लागत नाही आयुष्यात. आणि बाकी काय त्यातलं महागातलं घेऊन फार काय झोप येते असं काही नाही आयुष्यात. एवढं तर आयुष्य आम सबने देखावं आहे. आनंद आपल्या मनात असतो आणि नात्यांमध्ये असतो. सगळ्यात आनंद, अति दुःख आणि आधी सुख ह्याच्यात माणसंच लागतात. तेव्हा ना सत्ता येते ना लाल दिवा कामाला येतो. घरात लग्न असलं तरी जवळचेच लागतात, आणि काय अडचण आली तरी जवळचेच लागतात. या अशी ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. हे झालेले आमच्यावरचे संस्कार आहेत. हे बाई आबांनी केलेले आमच्यावरचे संस्कार आहेत. आशा काकींनी केलेले संस्कार आहेत. माझं अर्ध आयुष्य आधी यांची आशा काकींचे चपातीचे लाडू आणि आमरस खाऊनच माझ्यात प्रत्येक सुट्टी गेलेली आहे. सगळ्यात जास्त युगेंद्र राहिला नसेल त्याच्यापेक्षा जास्त काठेच्या वाडीला मी राहिले. कारण का प्रत्येक सुट्टी, तेव्हा कुठे कोण महाबळेश्वर, गोवा बिया जायचे. आपला आई एसटी मध्ये बैठो, शमा माझी मोठी बहीण आणि मी जाव काटेवाडी, आणि असं रडत खडत जायचो परत शाळेला. कुणाला जायचं होतं परत अभ्यास करत बसायला आणि आईचे रट्टे खायला. ते आपलं मजात असायचं. इथे बारामतीला, काटेच्या वाडीला सगळे रमत गमत असं आमचं आयुष्य गेलं. पण ह्या सगळ्या परिस्थितीत आता काय झालंय या राज्यामध्ये? महागाई तर एवढी गगनाला, 1500 रुपये घ्या आणि 2000 रुपयाचं तेल विकत. 2200 बघा. 8 मग बघा, आता दिवाळीचा ऐन सणाच्या वेळी महागाई कशी वाढली. म्हणजे एकीकडे 1500 रुपये तुम्हाला दिले आणि दुसरीकडून डबल तेलातून पैसे काढले का नाही? काय स्वस्त झाले मला सांगा. ऐका, फक्त जाहिरात करायला. बघा, बघितलं तुम्ही. माझा तर या जाहिरातबाजीवर विरोधच आहे. कुठल्याही तुम्ही मायबाप सरकार आहात, तुम्ही कशाला जाहिराती करताय? सरकारने जाहिराती करायलाच नाही पाहिजे. मी तर सांगते ना, आपण सत्तेत आल्यावर आपण एक बिल करू की सरकारने जाहिराती नाही करायच्या, माहिती द्या, पण जाहिरातबाजी सरकारने नाही. तुम्ही कंपनी नाही आहात, तुम्ही सरकार आहात. सरकारने कशाला जाहिरात? चांगले काम केलं ना लोक तुम्हाला मतदान करतील. हा जमानाच नवीन, हा जो मार्केटिंगचा निघालाय ना, बाई मी तर हसते, मला कंटाळत. म्हणजे अरे आम्ही पॉलिसी मेकर आहोत, काय जाहिरातबाजी नाही आहोत आम्ही.
आम्ही पॉलिसी मेकर आहोत. आमदार खासदार होणं हे खूप सिरियस काम असतं. पॉलिसी लेवलला तुमच्या आयुष्यात चांगला बदल घडवण्यासाठी आम्ही निवडून जातो. आता या बारामतीकरांनी ज्या पद्धतीने मला साथ दिली, काय होतो मी मगाशी महिलांच्या संघर्षाबद्दल होतो माझं, मी जेव्हा विचार करते 1 वर्षापूर्वी काय परिस्थिती होती माझी, आणि मी मगाशी म्हणत होते मला भांडता येत नव्हतं. खरंच मला 1 वर्षापूर्वी भांडता येत नव्हतं. आता व्यवस्थित येतो. नवरा म्हणतो बाहेर जायचं भांडायचं, इथे नको. खरंच येते बाहेर, सगळं बाहेर. नाहीतरी आजकाल नवरा भेटतच नाही. पोरं तर मावशीच म्हणायला लागलेत आता. त्याच्यामुळे पोरांनी सोडून दिली. आपली आई मावशी आहे बाई, कधीतरी येते, आपण झोपलो की येते आणि जाते. सांगतात गेले 10 दिवस मी मुंबईत आहे, ना नवऱ्याला बघितलंय ना पोरांना. कारण का मी सकाळी निघते तेव्हा झोपलेले असतात आणि रात्री येते तेव्हा पण झोपलेलेच असतात. पण ठीक आहे, काम जास्त असण्याचं, तुम्ही सगळ्यात असं काम करता, काय त्याच्यात कौतुक माझं. त्याच्यामुळे 10 दिवस नवऱ्याला नाही भेटले, काय एवढं क्रांती नाही. ठीक आहे, इट्स ओके. आज संसार चांगला चाललाय, लग्नाला 30 वर्ष झाली, इट इज ओके. पण 1-1.5 वर्षापूर्वीची घटना झाली. काय होतं माझ्याकडे 1 वर्षापूर्वी, आता जेव्हा युबीएन किंवा जे कोणी इच्छुक लढतील संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, आज लोक मला पत्रकार मगाशी विचारत होते की महाविकास आघाडीमध्ये तुमच्या पटपट का सीटा होत नाहीत. अहो, आम्ही 90-100 सीट लढणार. आमचं भाग्य आणि माझ्या पांडुरंगाची आणि ह्या मायबाप जनतेचा आशीर्वाद. 1600 लोकांनी फॉर्म मागितलाय. 1600 लोक. आणि तुम्हाला पवार साहेबांचा स्वभाव माहिती आहे. पवार साहेबांना ज्यांनी फॉर्म मागितला त्याचा इंटरव्ह्यू मी स्वतः घेणार. स्वतः. काय बाबा तू तिकीट काय करतो, असे साहेबांनी बसून 1600 लोकांना 1-on-1 भेटलेत. 1-on-1. कारण का त्यांचं म्हणणं काय. आणि मागच्या वर्षी काय होतं, या आत्ता जे 1600 मागतायत त्यांच्याकडे आपला आहे तुतारी वाजवणारा माणूस. माझ्या आणि अमोलदादाकडे काय होतं, नथिंग. पक्ष नेला, चिन्ह नेलं, एकीकडे कोर्टात धावतोय. मग पवार साहेबांनी मी इलेक्शन कमिशनमध्ये 4-4 तास बसतायत पवार साहेब. त्याच्यानंतर सुप्रीम कोर्टात. आता मी पवार साहेबांना म्हणायची तिथे लिफ्ट नाही, सुप्रीम कोर्टात येऊ नका, तुमची मुलगी सक्षम आहे कोर्टात जाण्यासाठी. माझ्या मुलीचा 25वा वाढदिवस आम्ही सुप्रीम कोर्टात केलाय. मला अभिमान आहे त्या गोष्टीचा. ती अशीच मुलं शिकतात ना. मुलांनी संघर्ष बघितलाच नाही, कळणार कशा मुलांना जबाबदाऱ्या. माझी मुलगी म्हणली काय करू, म्हटलं तुझी आई कोर्टात आहे, आई हवी असेल तर कोर्टात वाढदिवस करायचा. आम्ही सुप्रीम कोर्टात काय वाढदिवस साजरा केला मुलीचा. माझ्या काय करणार, जबाबदारी होती. माझ्या 80 वर्षाच्या वडिलांना मी काय सुप्रीम कोर्टाच्या दारात उभी करणार नव्हती. त्याच्यासाठी आम्हाला शिकवलं. कशासाठी आम्हाला शिकवलं, जबाबदाऱ्या घ्यायला ना. पक्ष नाही, चिन्ह नाही, अरे कुछ नाही होगा, बघू काय करूंगे. वर्स कम्स टू वर्स काय झालं असतो, इलेक्शन हरलो असतो, पण इतिहासात नियम लिहिलं की हे लढले. एवढं तर राहिलं, इतिहासाने लक्षात ठेवलं असतं की बाबा हारे तो हारे लेकिन लढे जरूर. आणि तुम्ही विचार करा, मी आणि अमोलदारा विचार करायचो आपण काय चिन्ह घेऊया. तर अमोलदारा म्हणायचं असं करा, तुम्ही कबशी घ्या. म्हटलं बरं मी कबशी घेते, तुम्ही काय घेणार. विचार करते पंखा घेऊ का कपाट घेऊ का काय घेऊ. असं रोज मी आणि अमोलदादा इलेक्शन कमिशनच्या बाहेर तासनतास 8 वेळा आम्ही तिथे गेलो. 4-4 तास आम्ही बसलेलो आहोत तिथे. पवार साहेब तिथे एक शब्दच्या, तुम्हाला माहिती आहे ते खूप गप्प बसू शकतात. आम्ही जाऊन बसायचो, 4-4 तास बसायचो, ऐकायचो काय काय पवार साहेबांबद्दल बोललेले आहेत ते लोक. आणि आमच्याकडे बघून दुसऱ्या बाजूचे हसायचे. मोठे नेते नाही त्यांचे मोठे व्यस्त होते सगळे त्यांचे. आम्ही आपले लहान लोक, त्याच्यामुळे आम्ही आपले बसायचो तिकडे. पवार साहेब, मी, बाकी सगळे आमदार खासदार, त्यांचे लोक येऊन शेजारी बसायचे. आमच्याकडे असे गुरमीने हसायचे आमच्या. म्हणायचे ठीक आहे बरोबर, बडे लोक बडी बाते. आणि त्यांना रिझल्ट आधीच माहिती होता असं ते म्हणतात. मी आरोप करत नाही कोणावर. तेच म्हणायचे मी कशाला येत आहेत, आम्हालाच मिळणार आहे. त्यांना कसं माहिती होतं आधीच ह्यांना मिळणार आहे. मग झाल्या 8 वेळा इलेक्शन कमिशनमध्ये आम्ही गेलो. मग मीच पवार साहेबांना म्हणायला लागले आता तुम्ही येऊ नका, सुप्रीम कोर्टात मी जाईन, तिथे चढायला फार आहे, तुम्ही येऊ नका. मग ते सुप्रीम कोर्टात येणं बंद झालं. प्रत्येक केसला आम्ही उभं जायचं, दिल्लीला उभं राहायचं, मी जितेंद्र आव्हाड आणि वकील. मग ते म्हणायचे पुढची तारीख. आणि ह्यांच्याकडून कोणीच यायचं नाही, कारण का परत ते म्हणतात आम्हाला रिझल्ट माहिती होता. ह्यांना सगळेच रिझल्ट माहिती होते. आता हा पण एक मोठा प्रश्नच आहे ना.
कारण का मी संविधानावर प्रेम आणि विश्वास ठेवणारी व्यक्ती आहे. हा देश अदृश्य शक्तीच्या मनमानीने चालणार नाही. हा देश भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने चालणार. त्यामुळे तुम्ही आला असं वाटतं तुम्ही सगळे यंत्रणा चालवू शकता. कधी ना कधी आएगा टाइम जेव्हा फक्त हा देश कुणाच्या मनमानीने चालणार नाही, हा संविधानानेच चालेल. कष्टांची परिकाष्ठा करू पण हा अन्याय बंद करू. कोणीतरी लढलं पाहिजे हो. सगळेच हाजी हाजी करायला लागले तर देश कसा चालणार? आज आमच्या घरात घुसले, उद्या तुमच्या घरात घुसतील. आणि मी ही केस कशासाठी लढतेय? आता लोक म्हणतात तुतारीवाला माणूस एवढा चांगलं चिन्ह मिळालं कशासाठी लढताय? ही लढाई आता फक्त सिद्धांताची आहे. ही जो अन्याय आमच्यावर केला, जो अन्याय पवार साहेबांवर केला, जो अन्याय उद्धवजींवर केला, हा दुसऱ्यांवर करता कामा नये. जर आम्ही ऐकून घेतलं तर ह्यांना वाटेल पाहिजे ते आम्ही करू शकतो. नाही चलेगा इस देश में. याच्यासाठी महात्मा गांधींनी कष्ट नाही केले. हजारो लोकांनी या देशात जी त्याग केला ना इतके वर्ष, त्याच्यामुळे आपण आज मोकळा श्वास घेऊ शकतो. त्याच्यावर दगा आणण्याचं पाप आज केंद्र सरकार करतंय. हा आरोप आहे माझा सरकारवर. वक्फ बोर्डसाठी पण जे काय त्यांचं मत असेल पूर्ण ताकदीने, तुम्ही मला आशीर्वाद दिला, मी दिल्लीला निवडून गेले, तुमच्या ताकदीमुळे मी निवडून गेले याची जाणीव मला आहे. पण तिथे गेल्यानंतर जेव्हा ती म्हणायला लागली वक्फ बोर्डचं हे करेंगे वो करेंगे, म्हणलं नाही चलेगा. वक्फ बोर्डच्या बद्दल ज्या समाजाचा प्रश्न आहे त्या समाजाचं ऐकल्याशिवाय आम्ही तुम्हाला वक्फ बोर्ड मध्ये बदली करू देणार नाही. तुम्ही त्या समाजाला विचारा, मान सन्मान करा ना. आता इथे कुठलाही बारामतीत जो काही बदल करायचा असेल, अधिकार आहे बदल करायचा, प्रत्येकाला अधिकार आहे. विचारा बारामतीकरांना की बाबा तुमचं काय मत आहे, हे करायचं नाही कर, ठीक आहे. नाही, लोकशाही आहे, मनमानी नाही चालणार. वक्फ बोर्डच्या विरोधात मला तर काय ट्रोलिंग केलं, हे बघा असं ते. बोला काय बोलायचं, बोला, मला काय फरक पडत नाही. कारण का माझा माहिती होतं, माझं मन साफ होतं. आणि वक्फ बोर्डच्या वेळी जेव्हा मतदान झालं तेव्हा ह्या राज्यातल्या किती पक्षांनी मतदान केलं याचंही उत्तर त्यांना कधीतरी द्यावं लागेल. ज्यांना सोयीचं होतं ते तिथे गायब झाले. असं नाही चलेगा. हो किंवा नाही, हिम्मत करके निवडून गेलाय ना तिथे लोकसभेमध्ये, तर मग पळपुटेपणा नाही चलेगा. कि तुमको वहां बोलना पडेगा तुम साथ में हो की खिलाफ. का नाही त्यांनी मतदान केलं? त्या पक्षांनी उत्तर दिलं पाहिजे. महाराष्ट्र तुम्ही सत्तेमध्ये आहात ना, मग सांगा की तुमच्या खासदारांनी वक्फ बोर्डच्या बाबतीत तुमचा स्टँड काय? तुम्ही वक्फ बोर्डच्या बाजूनी का विरोधात? याचं उत्तर द्यावं लागेल त्यांना. कारण का त्याचं उत्तर त्यांनी दिलेलंच नाही आजपर्यंत. आणि हा प्रश्न एका सशक्त लोकशाहीमध्ये आपल्या सगळ्यांचा अधिकार आहे. आज वक्फ बोर्डमध्ये घुसलेत, उद्या दुसरीकडे जातील. जर त्यांना तिथे थांबवलं नाही ना, हे लोक काहीही करू शकतात. हा अनुभव आहे. आमचं घर फोडलं, पक्ष फोडला, सगळं केलं. त्याच्यानंतर वक्फ बोर्डमध्ये सुरू केलं. म्हणजे एक एक टप्पा प्रयत्न करत बसतात की अजून किती जागा मिळते, किती लोक ऐकून घेतील. आज ही महाराष्ट्राची मायबाप जनता आहे, ती लांबून बसते. सगळे सर्वेवाले बारामतीला यायचे, बारामतीकर एक शब्द बोलायचे नाही. सगळे म्हणायचं काय होणार, काय होणार, काय होणार, काय होणार. माझी दोन्हीची तयारी होती, त्याच्यामुळे मला काय प्रॉब्लेम नव्हता. इस पार या उस पार, आपण लढणं तर जरुरी आहे. मी आणि अमोल दादांनी ठरवलं होतं की जो होगा सो होगा. अभी शरद पवार के साथ खड़े रहेंगे, हारेंगे जीतेंगे जो भी होगा, लेकिन उसके साथ खड़े रहेंगे. कारण का या माणसाच्या बाजू उभं राहायला पाहिजे. तुम्ही विचार करा, मला आता राज्यातून लोक भेटायला येतात. प्रत्येक जण मला एक गोष्ट सांगतो, जेव्हा मी ताई काश्मीर टू कन्याकुमारी कुठेही भारतात गेलो ना, आम्ही सांगतो महाराष्ट्रातून आलो. मग ते म्हणतात शरद पवार का महाराष्ट्र से तो. ते आपलं भाग्य आहे आणि बारामतीकरांचा विश्वास आहे. हे काय आमचं कौतुक नाहीये. अहो, शून्यातून विश्व उभं केलं, तुम्ही साथ दिली त्यांच्या चांगल्या वाईट काळामध्ये. कोण होती पवार कुटुंब? कोई नाही जानता था. एक छोटं नाही, मोठं कुटुंब होतं, पण जास्त कोणी ओळखत नव्हते. काट्याच्या वाडी टू अमराई एवढाच प्रवास झाला होता. चव्हाण साहेबांनी डोक्यावर हात ठेवला, तुम्ही सगळ्यांचं प्रेम आणि आशीर्वाद मिळाला आणि आज पवार कुटुंबाचं नाव काश्मीर टू कन्याकुमारी ओळखतात. याच्या मागे बारामतीकरांची खूप मोठी ताकद आहे, याची जाणीव मला.
आम्ही कुणामुळे तर बारामतीमुळे. बारामतीनीच ओळख करून दाखवली ना. आणि हे प्रेमाचे ऋणानं बंद आहे. त्याच्यात ना 1500 रुपये येतात, ना पैसे येतात, ना अदृश्य शक्ती येते. आणि या अदृश्य शक्तीला बारामतीकरांनी लोकसभेत दाखवून दिलंय. दिल्ली में तुम्हारा चलता होगा, बारामती में बारामती कर का ही चलता है, तुम कुछ भी कर लो. आमचे लोक साधे गप्प बसतात. आता ते जब सर्टिफिकेट आएगा तब भैया सिर्फ घोषणा दे के नहीं होगा, मेहनत करना पड़ेगा. अरे मला माझा स्वभाव तुम्हाला माहिती आहे. मला फार आत्मविश्वास कशातच नसतो. मी पण पेपर 10 वेळा चेक करते बाई लिहिताना. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. मी आजही पार्लमेंटमध्ये जेव्हा भाषण करते ना, तेव्हा माझं भाषण 10 वेळा चेक करते. मी रात्री बसते, पहाटे उठते, नक्की 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 नक्की. आणि मी सकाळी कुणाला भेटत नाही. आणि आले की सगळे म्हणतात काय म्हणलं बाई आज भाषण आहे, आज कोणी बोलू नका माझ्याशी. माझं जोपर्यंत भाषण होत नाही ना, मी चुप बसते, कुणाशी बोलत. का तो ट्रॅक असतो, त्याच्यात वाचायचं असतं आपल्याला. कारण लोकसभेमध्ये बोलताना सुप्रिया सुळे उभे राहत नाही. माझी काय ओळख आहे, मैं कोई नहीं हूं. मी जेव्हा पार्लमेंटमध्ये उभी राहते तेव्हा सुप्रिया सुळे कोई मायने नाही रखती. तिथे बारामती लोकसभा मतदारसंघ म्हणून मी उभी राहते. मी फक्त तुमची कस्टोडियन आहे. आज 25-50 वर्षांनी होतील ना, सगळेच होतील, आधी येऊन गेले नंतरही होतील. मी फक्त तुमची कस्टोडियन आहे. ह्या प्रोसेसमध्ये ही जबाबदारी आज माझ्यावर आहे, याची जाणीव मला. आणि तिथे उभे राहिल्यानंतर जेव्हा देश आपल्याकडे बघतो तेव्हा मी एकच गोष्ट लक्षात ठेवते की हे इथे आपण सुप्रिया सुळे जेव्हा तुम्ही उभे आहात त्याच्या मागे 23 लाख लोक तुझ्या उभे आहेत. जी गोष्ट पवार साहेबांनी मला वारंवार, एक तर ते खूप कमी बोलतात, बोलले तरी सल्ला तर देतच नाहीत, चुकलं तरच एका शब्दात टोकतात. ते फार काय रामबणगाल सांगत बसत नाही. मला अजूनही तो दिवस आठवतोय. मी जेव्हा पहिल्यांदा लोकसभाची पायरी चढले आणि हे कोणी नवीन माझ्याकडे येतं ना त्याला मी सांगते की पवार साहेब एक गोष्ट मला नेहमी, यावेळेस पण आम्ही 8 लोक निवडून गेलो ना, महाराष्ट्राच्या मायबाप जनतेचा आशीर्वाद, एवढे जण आम्ही निवडून गेलो, 10 लढलो 8 निवडून आलो तुमच्या आशीर्वादाने. आणि आम्ही जेव्हा चढलो तेव्हा मी एकच गोष्ट सांगितली, म्हटलं बघा पवार साहेबांनी ही गोष्ट सांगितली, तुम्ही आयुष्यभर लक्षात ठेवा की ह्या 8 पायऱ्या आहेत लोकसभेच्या. या पायऱ्या चढताना किती वेळा चढला तर प्रत्येक वेळीच पायरी चढताना लक्षात ठेवा की ही तुमच्या लोकसभा मतदारसंघामुळे. मला सांगितलं होतं बारामती, मी त्या बाकीच्यांना सांगितलं बघा एक पायरी, निलेशला पण मी सांगितलं निलेश भाऊ एक एक पायरी ही सगळी नगरकरांची. बाप्पाला सांगितलं हे सगळं बीडमळे आहे. त्यामुळे पवार साहेबांनी एक कानमंत्र दिलं की जोपर्यंत तू ह्या पायऱ्या चढताना बारामती लोकसभा मतदारसंघातल्या प्रत्येक माणसाला लक्षात ठेवशील ही पायरी चढू शकशील. ज्या दिवशी तू बारामती लोकसभा मतदारसंघाचा माणूस विसरशील, व्यक्ती विसरशील, महिला विसरशील, पोरं विसरशील, ही पायरी चढता येणार नाही हे लक्षात ठेव आणि ती जाणीव ठेव चढ. हे मी कधीच विसरणार नाही. 15 वर्षापूर्वी सांगितलेली गोष्ट आणि खरी आहे. आम्ही कुणामुळे होते, तुमच्यामुळे आहोत. आणि ह्या इलेक्शनमध्ये ज्या पद्धतीने तुम्ही उभं राहिला, मी तुमच्या समोर नतमस्तक होऊन माझे आयुष्यभर ऋण म्हणणार नाही, कारण का नात्यात, प्रेमाच्या नात्यात ऋण नसतात, पण तुम्ही जो विश्वास माझ्यावर दाखवला त्याच्यात कधीही मी तडा जाऊ देणार नाही हा शब्द मी तुम्हाला देतो. कारण का खासदारकीचं काम खूप जबाबदारीचं असतं, खूप जबाबदारीचं असतं. आणि जो विश्वास एका खासदारकीला तुम्ही मला निवडून दिलं आणि जी साथ तुम्ही मला 4 वेळा दिली त्याबद्दल बारामतीकरांचे मनपूर्वक आभार मानते. आणि माझा पांडुरंगावर माझा प्रचंड विश्वास आणि प्रेम आहे. त्यामुळे जरही दुसरी काही वस्तू गेली असेल आयुष्यातून तरी माझ्या पांडुरंगाने काय माझ्या पदरात टाकलं तर तुतारी वाजवणारा माणूस. तुतारी कधी वाजते? नवीन आयुष्यात काहीतरी शुभ होतं तेव्हा तुतारी वाजते. जेव्हा इथलं टायटनचं दुकान उघडलं तेव्हा पण तुतारीच वाजली होती. जेव्हा आपली सुझुकीची शोरूम उघडली तेव्हा पण तुतारीच वाजली होती. जेव्हा दूध संघ काढला होता तेव्हा पण तुतारीच वाजली होती. आणि जेव्हा लग्न कार्य ह्या इंगळे गार्डनमध्ये होतं तेव्हा पण तुतारीच वाजते. त्यामुळे कुठल्याही शुभ कामाची सुरुवात ही तुतारी वाजवणारा माणूसच करतो. आणि जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी युद्ध पुकारलं तेव्हा पण तुतारीच वाजली होती. त्यामुळे हे युद्ध इथे कुणाबरोबर नाही, आपलं युद्ध दिल्ली बरोबर.
कारण का दिल्लीची अदृश्य शक्ती ही महाराष्ट्राचं कंबर मोडण्याचं पाप करते. मग ती महिला असू दे महिलांचं मला माहितीये. महिला काय सांगतात मला, नको 1500 रुपये, ह्यांच्याच चॅनलवर सांगतात 1500 रुपये नको, आम्ही 2000 रुपये देतो, आमच्या पोरींना सुरक्षित ठेवा. मी शब्द तुम्हाला देते, महाविकास आघाडीचं सरकार आल्यावर या राज्यातल्या महिला नाही पुरुषांची पण सुरक्षिततेची जबाबदारी ही महाविकास आघाडी घेईल. आर पाटलांच्या काळात एवढे लोक नव्हते, गुंडागर्दी नव्हती होत होती का? आबा जेव्हा या राज्याचे उपमुख्यमंत्री होते, गृहमंत्री होते, तेव्हा एवढा क्राईम होता का? नव्हता. महिलांवरचे रोज बातमी येते बलात्कार होतात. कसे बलात्कार झाल्या एक तर होऊ देणार नाही, आणि झाला तर लगेच अटक, फास्ट ट्रॅक कोर्ट आणि चौकात फाशी द्या, ही माझी मागणी असेल त्यासारखं. आज नंतर होणार नाही कुठल्याही महिलेचा. आणि नुसत्या महिले नाही, आपल्या पोरांची पण काळजी घेतली पाहिजे आपण. सुरक्षितता हे शब्द मी तुम्हाला देते, नागरिक सुरक्षितता. आणि पोलीस चांगले आहेत, पोलीस चांडवण्याचा प्रॉब्लेम आहे. पोर्श गाडी, एवढी मोठी करोडो रुपयाची गाडी, ठोकून जातात तुम्ही पुढे आणि रक्ताचे सॅम्पल बनतात, नाही चलेगा. कुठल्याही गाडीत फिरवा तुम्ही, नाही चालवणार. तुम्ही जर ऍक्सिडेंट केला तर तुमचा किती कोटी रुपयाची गाडी असेल तुमको भोगतना पडेगा. 2 मुलांची आयुष्य गेली आहेत. कधी कोणी विचार केलाय काय हाल झाले असतील? त्या आईच्या दुःखाचा कोणी विचार केलाय? त्या वडिलांचं दुःख काय झालं असेल त्या पोर्सच्या गाडीच्या ऍक्सिडेंटमध्ये? जेव्हा सामूहिक बलात्कार, बापदेव घाटातून आपण सगळे जातो, किती वेळा रात्री, मी तर रात्री 1 आणि 2 वाजता बापदेव घाटातून जाते, कधी भीती वाटत नाही. आता वाटतं अरे बापदेव घाटात सामूहिक बलात्कार, इतकं अस्वस्थ करणारी वस्तू. ती आपला मतदारसंघ आहे, आपला जिल्हा आहे. आपल्या जिल्ह्यामध्ये ड्रग्ज, आपल्या जिल्ह्यामध्ये बलात्कार, आपल्या जिल्ह्यामध्ये हिट अँड रन पोस्ट चाललंय का या राज्यामध्ये? हा छत्रपतींचा महाराष्ट्र आहे, शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे, आणि हे सुसंस्कृत पुणे जिल्हा आहे. नाही चलेगा ये सब. महाराष्ट्रातच चालणार नाही, जिल्ह्यात नाहीच चालणार. त्यामुळे मी शब्द तुम्हाला देते, हा बदल आपल्याला करावा लागणार आहे. आणि हा बदल कुठल्या व्यक्तीबद्दल नाही मी बोलत आहे, या विचाराचा माझी लढाई आहे. त्यांचा जो विचार आहे तो चुकीचा आहे, तो महिला विरोधी आहे, तो शेतकरी विरोधी आहे, तो कष्ट करणाऱ्यांच्या विरोधी आहे, ते लेबरच्या विरोधी आहे. विचार आहे, किती वेळा मला भेटता तुम्ही लेबर लॉसाठी? तो नाही आहे, तो सगळ्यांच्या विरोधी आहे. त्याच्यामुळे आपल्याला आता हा बदल आपल्याला या राज्यात करायचा आहे. परत भाषण करायला येईनच, पण आज मोठ्या संख्येने आपण उपस्थित राहिला. आज सगळं काय नियोजन करायचं ह्याच्यासाठी मी बापूंची, सातव बापूची, सगळ्यांची, SN बापूंची, सगळ्यांची माझी इथे यायच्या आधी सविस्तर चर्चा झालेली आहे. आपण सगळे फॉर्म भरायला, आता जेव्हा तारीख येईल तेव्हा फॉर्म भरायला आपण नक्की भेटू. एवढंच म्हणून भाषण करतो की हा स्वाभिमानांचा पक्ष आहे. सेवा, सन्मान आणि स्वाभिमान. सेवा मायबाप जनतेची, सन्मान शेतकऱ्यांचा, ज्येष्ठ नागरिकांचा आणि महिलांचा, आणि स्वाभिमान तुमच्या आणि माझ्या महाराष्ट्राचा. रामकृष्ण हरी. धन्यवाद. आभारापूर्वी एक विनंती आहे, सर्वांनी जेवण करून जायचं आहे आणि अमृताताई सकट आपण स्टेजवरती या.